विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, BA भाग 2 सेमिस्टर 4 मध्ये अधिकोषण विषय शिकताना आपण अधिकोषण क्षेत्रातील आधुनिक सेवा रिसेंट सर्व्हिसेस इन बँकिंग सेक्टर आपण पाहू। त्यातली पहिली सेवा म्हणजे ATM सेवा आपण बघू। तर भारतात व्यापारी बँकांच्या स्थापनेमुळे जनतेला अधिकोषण विषयक निरनिराळ्या सेवा प्राप्त झाल्या। त्यामुळे शेती, उद्योग व्यवसाय व सेवा क्षेत्राची प्रगती होण्यास मदत झाली। देशातील अधिकोषण व्यवसायाच्या विस्तारामुळेच अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला चालना मिळाली। संपूर्ण देशात अधिकोषणाचे जाळे पसरल्याने ग्रामीण व शहरी भागातील बहुतांश लोकांना अधिकोषण विषयक सेवा मिळत आहेत। सुरुवातीच्या काळात व्यापारी अधिकोष लोकांच्या ठेवी स्वीकारणे व गरजू व्यक्तींना कर्ज देणे ह्या महत्त्वाच्या सेवा देत असत। त्यानंतर मात्र अधिकोषणांचा जसजसा विकास व विस्तार होत गेला तसतशी अधिकोषणांच्या सेवांमध्येही वाढ होत गेली। व्यापारी अधिकोष आपल्या ग्राहकांसाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून निरनिराळ्या सेवा देऊ लागले, तसेच अनुषंगिक सेवा देण्याचे कार्य सुद्धा करू लागले। अलीकडील काळात अधिकोषांमध्ये संगणकांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने बँका नवनवीन सेवा आपल्या ग्राहकांना देऊ लागल्यात। त्यापैकीची एक सेवा म्हणजे ATM सेवा। ATMचे पूर्ण रूप ऑटोमेटेड टेलर मशीन असे आहे। ATMला मराठीत स्वयंचलित गणक यंत्र असे म्हणतात। हे यंत्र बँकेच्या आवारात किंवा अन्य सोयीस्कर ठिकाणी बसविलेले असते। थोडक्यात ग्राहकांना पैसे देणारे व त्यांच्या पैशाचा स्वीकार करणारे स्वयंचलित यंत्र म्हणजे ATM होय। या सेवेमुळे लोकांना पैसे काढण्यासाठी प्रत्यक्ष आपल्या बँकेत जाण्याची आवश्यकता नाही। तसेच देशाच्या कोणत्याही राज्यात आपण गेलो तरी या सेवेनुसार आपणास पैसे काढता येतात। बँक आपल्या खातेदाराला त्याच्या मागणीनुसार एक ATM कार्ड देते। या कार्डच्या मागील बाजूवर कार्डधारकाची सही व इतर माहिती असते। प्रत्येक ATM कार्डला एक सांकेतिक क्रमांक असते किंवा बँक एक सांकेतिक क्रमांक देते। हा सांकेतिक क्रमांक ज्याला आपण पिन पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर कार्डधारकाने गुप्त राखावयाचा असतो। या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेदाराला आपल्या बँक खात्यात किमान ठराविक रक्कम शिल्लक ठेवावी लागते। ATM सेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा ग्राहकांना 24 तास उपलब्ध असते। ATMद्वारे एका वेळी जास्तीत जास्त किती रक्कम काढावी यावर बँकेद्वारे मर्यादा घातली जाते। विशेष म्हणजे हे कार्ड अहस्तांतरणीय असते। याचा अर्थ दुसऱ्याला हे हस्तांतरित करता येत नाही। हे कार्ड वापरताना कार्डधारकाने त्याला बँकेने दिलेला सांकेतिक क्रमांक ज्याला आपण पिन म्हणतो अचूक दाबावा, कारण चुकीचा सांकेतिक क्रमांक दाबल्यास ATM यंत्र संबंधित व्यक्तीला पैसे देत नाही। कार्डधारकाने सातत्याने चुकीचा सांकेतिक क्रमांक दाबल्यास ATM यंत्र संबंधित व्यक्तीला ATM कार्ड परत करत नाही। अशा वेळी ते कार्ड परत मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तीला बँकेकडे रीतसर अर्ज करावा लागतो। समजा हे कार्ड हरविले, चोरीला गेले, जळाले, मोडले तर त्वरित बँकेला त्याची सूचना द्यावी, अन्यथा कार्डधारकाचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। थोडक्यात ATM ह्या अत्याधुनिक सेवेमुळे बँक ग्राहकांची फार मोठी सोय झाली आहे।